ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. माणूस माणूस जेव्हा आनंदाने जगत असतो आणि त्यावेळेला मध्येच कोण त्याला दुखवत असतात, असा एक प्रसंग प्रत्येक मानवाच्या कधी कधी येतो, आयुष्यात येतो. आता हा प्रसंग म्हणजे कसा, एक वर्णन करून तो सांगतो. आता एखाद्याचा कला अतिशय सुंदर असते, मग ती गाण्याची कला असो किंवा शारीरिक मेहनतीचं कोणतंही ड्रायव्हिंग असो, एखादा सुंदर असा छंद असो आणि त्याला लोक म्हणतात, अरे आता वय झालं, आता काय करायचं तुला, हे वय झालं, आता तुला हे काय करायचंय, हा जो प्रश्न आहे ना, त्याच्या विरुद्ध माझं मत आहे. जो सुखाने जगतो आहे, ज्याला जगण्यामध्ये आनंद मिळतो आहे, त्याचं आयुष्य वाढत आहे आणि त्याचं तुम्ही आयुष्य कशाला कमी करता. तो सुखाने जगतोय, जगू दे ना, त्याला उलट प्रोत्साहन द्या, त्याला प्रोत्साहन द्या की खरोखर आहे. आता उलट अतिशय म्हणजे वय झाल्यानंतर माणसाला अनुभव पण असतात पाठीशी, आणि घरातलं वातावरण असं असतं की त्या प्रत्येक व्यक्तीला घरातल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्याला जी आपण म्हणतो की वय झालं, ती व्यक्ती सगळ्यांनाच आवडत असते, त्यांना त्याची गरज असते. आणि मग विनाकारण कुणाला दुखाचं आणि त्याचं आयुष्य कमी करायचं म्हणून म्हणतो मी की काय आहे की मनुष्य मनाने झिजतो, तेच वाईट आहे. आता आनंदाने जगू द्या, प्रोत्साहन द्या, मनसोक्त आनंदात त्याला राहू द्या. म्हणून मी त्या वयावरनं एक कविता लिहिली आहे. विनाकडे काय सवय असते कोणाचं, अरे आपलं वय काय, तुमचं वय काय, दुसऱ्याचं वय काय, हा आपण स्वतः फरक बघा ना. तुमचं वय लहान असेल पण तेवढी कर्तृत्व तर तुमच्यामध्ये आहे का, नाही. ती बघा की समोरची व्यक्ती कशी आहे, त्याची जी पद्धत आहे जीवनमानाची, जीवनशैलीची, ती तुमच्यात आहे का. त्याने जी प्रसिद्धी मिळवली तुम्ही मिळवली आहे का. उगीच काहीतरी बोलायचं अर्थच नाही आहे. पण म्हणूनच माझी कविता आहे, वय झाले मुखी कशाला, वय झाले मुखी कशाला, स्वागत करा येणाऱ्या आयुष्याला, स्वागत करा येणाऱ्या आयुष्याला. आनंदाने सुखाने जगू दे त्याला, आनंदाने सुखाने जगू दे ज्याला त्याला, आनंदाने सुखाने जगू दे ज्याला त्याला. वय किती नका विचारू दुसऱ्याला, वय किती नका विचारू दुसऱ्याला. दुसऱ्याचा आनंद हिरावता कशाला, दुसऱ्याचा आनंद हिरावता कशाला. सुखाने जगू दे दुःख तुम्हाला कशाला, सुखाने जगू दे दुःख तुम्हा कशाला. दुसऱ्याच्या वयाची चिंता कशाला, दुसऱ्याच्या वयाची चिंता कशाला, दुसऱ्याच्या वयाची चिंता कशाला. जन्म मृत्यू ठाऊक नसे कुणाला, जन्म मृत्यू ठाऊक नसेच कुणाला. आनंद घ्या आनंद द्या उपभोगाला, आनंद द्या आनंद घ्या उपभोगाला. प्रत्येक क्षण महत्व असे क्षणाक्षणाला, प्रत्येक क्षण असे महत्व क्षणाक्षणाला. हसत खेळत आयुष्य जगायला, हसत खेळत आयुष्य जगायला. आपण सर्वांनी प्रयत्न हवा करायला, आपण सर्वांनी प्रयत्न हवा करायला. अनुभवाचे ज्ञान मिळे दुसऱ्याला, अनुभवाचे ज्ञान मिळे पावयाला.
मानव जन्माचे सार्थक करावयाला, मानव जन्माचे सार्थक करावयाला, अनुभवाचे ज्ञान मिळे पाहावयाला. चला 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 हो आनंदी जीवनाला, चला चला हो आनंदी जीवनाला. नका दुखवू दुसऱ्याच्या मनाला, नका दुखवू दुसऱ्याच्या मनाला. सुख आनंद येवो शब्द मुखाला, सुख आनंद येवो मनाला मुखाला, सुख आनंद शब्द येवो मुखाला. समाधान महत्व हवे जाणावयाला, समाधान महत्व हवे जाणावयाला. आनंदी जीवन मिळे भाग्यवंताला, आनंदी जीवन मिळे भाग्यवंताला. सुखी समाधानी शब्द येती मुखाला, सुखी समाधानी शब्द येती मुखाला. ओम गम गणपते नमः, ओम गम गणपते नमः. प्रत्येकाला जीवन जगाचा हक्क आहे, अधिकार आहे. आणि किती आयुष्य माणसाला आहे हे कोणाला ठाऊक नसतं. जोपर्यंत आपण सुख आनंद उपभोगू शकतो तोपर्यंत आपण आनंद उपभोगा ना. पुढे माझं काय आहे, आता माझं काय, हे सगळे विचार सोडून द्यावे. आणि जे आता चालू आहे, आता जे आपला आनंद आपण घेतो तो आनंद घ्या. दुःखात ते आनंद घेण्याचा प्रयत्न करा. दुःख ते येणारच आहे, म्हणून का दुःखाला आनंद आमंत्रण द्यायचं का नाही. तर आनंद मिळवा आणि दुःखाला पळवा, आनंद मिळवा आणि दुःखाला पळवा. ओम गम गणपते नमः.